पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मस्तपैकी इडलीचा बेत आहे. इडली पण एका बॅटरमध्ये दोशी पण बनवू शकता. मस्त होतात, मऊ सॉफ्ट होतात. तुम्ही पाहू शकता किती ते पूर्ण चटणी हे करून सॉफ्ट करून घेत असेल. काय नाही मंडळी, 1 किलोच्या प्रमाणमध्ये उडदाची डाळ पाव किलो, एक अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, थोडेसे मेथ्या घालायचं. मस्तपैकी मग मिक्स करून घेतले. 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून सकाळी भिजू घाला, संध्याकाळी वाटलं तर पण चालतंय. कोणाला वेळ नसला 5 घंटे पण भिजवू शकता तुम्ही. मस्तपैकी 2-3 पाण्यानं धुवायचं, झाकून ठेवायचं, संध्याकाळीच काढायचं. मस्तपैकी काढून मी हे काढले, मऊ भिजून मस्त झाले. मग थोडेसे पवे भिजू घालायचं. वाटायच्या टायमालाच थोडेसे अर्धे वाटे पवे घ्यायचं भिजवून, थोडंसं पाण्याचा आत्मा. हे मस्त रवाळ असं वाटून घ्यायचं. मस्त होतं. नक्की तुम्ही पण बनवून पहा. मस्त मला कमेंट करून सांगा कसे झाले होते. मस्तपैकी रविवार होता म्हणून मी मुलांसाठी बनवत आहे. शनिवारी भिजू घालून रविवारी सुट्टी असते, मुलांसाठी पण बनवत आहे. न चुकता रविवारी मी मुलांसाठी इडली दोशी बनवत आहे. मुलांसाठी पण चांगलं असतं. आठवड्यातनं एकदा तर सुट्टी असते. नक्की असं बनवायचं. झटपट पटापट होतं, लय हे लागत नाही. मग सगळं वाटून घेतल्यानंतर पवे पण घालून एक मिक्स केले. मग हाताने 15-20 मिनिट छान फेटून घ्यायचं. म्हणतं ना, थंडीचा दिवस आहे, पीठ म्हणतात मी हे होत नाही. मस्तपैकी दुसऱ्या दिवशी बघा पीठ कसलं मस्त झालं फुलून. मी इडलीच्या भांड्यामध्ये मी घालून घेत आहे. मस्तपैकी इकडे इडली करायला ठेवत आहे. एक ठेवून मस्तपैकी इडल्या पण तयार होते. दुसरीकडे तवा ठेवते. मस्तपैकी तवा ठेवला, तवा छान गरम होऊ द्यायचं. थोडंसं तेल घालायचं, वरनं दगड ठेवून इकडे इडलीला ठेवले. मग इकडे तवाला थोडंसं तेल लावून बॅटर घालून घेत आहे. मस्त होतं. नक्की तुम्ही पण असं बनवून सांगा. कोणाला म्हणतात ना डाळशी वगैरे बनवायला येत नाही, असं या बनवून पहा. मस्त होते. लय पातळ पितळ करायचं आणि मऊसूट सॉफ्ट बनवत आहे मी प्राचीसाठी खाण्यासाठी. मऊ लुसलुशीत 1-2 मिनटं हे झालं. यास काढून घ्यायचं लालसर होतपर्यंत. हे झाली दोशी तयार. चला आता चटणी बनवूया मंडळी. कांदे खिसून खोबरं घ्यायचं, हे फुटाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा, थोडंसं साखर घालायचं. घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. असं मी आता फिरवायचं, थोडंसं पाणी घालून असं रवाळच वाटून घ्यायचं. हे पण मी मस्त होतं. असं तुम्ही पण बनवा. हे मी काढून घेतले पातेल्यात. तर थोडंसं राहिलं होतं खोबऱ्याचं, पण मी रवाळ वाटून घेतले. थोडंसं 2 मिनिट मिक्स करून घेतले. मीठ वगैरे बघायचं आहे का नाही. मीठ वगैरे नसलं तर पण वरनं थोडंसं घालायचं. हे झालं मिक्स. मग गॅसवर ठेवायचं. कढई मस्तपैकी त्याच्यामध्ये तेल वतायचं. हे ह्याच्यासाठी बटाट्यासाठी साहित्य मस्तपैकी पहिलं मी चटणीला फोडणी देऊन देते. त्याच कढईमध्ये बटाटा बनवते. लय झंझट करत बसायचं ना काय नाही. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा घालायचं. 1-2 मिनिट परतायचं. तेल सुटायपर्यंत तेल सुटायचं. परतून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ, बटाटा सोलून घेतल्याला थोडंसं हातानं असं मोठं फोडून घ्यायचं. मग थोडंसं चिमूटभर हळद घालायचं. मग मिक्स करून बटाटा घालायचं. हे झालं बटाटा तयार. इकडे चटणी तयार झाली, इकडे बटाटा पण तयार झालं. सगळं दोन्ही पण मस्तपैकी तयार होत आहे. दोशी तयार झाली, इडली तयार झाली. मस्तपैकी मुलांना खाऊला देऊ शकता. तुम्ही पण बनवून खाऊ शकता. मस्त होतात. नक्की मला कमेंट करून सांगा कसे झाले होते. हे मऊसूत लुसलुशीत इडली मस्त होतात. तुम्ही पण ट्राय करून सांगा असं.